नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आपल्या मातृभाषेविषयी मला काय वाटतं हे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. बघा, माझे विचार पटतायत का? आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्याच चुलत, मावस, आत्ते, मामे भावंडांचा व्हॉट्सॲप ग्रुप. लहानपणी सगळे एकत्र खेळलेलो आपण. एकमेकांच्या सोबतीने मोठे झालो. अगदी पूर्वीसारखे एका घरात राहत नसलो तरीही वारंवार भेटी होत असत. तेव्हा सगळ्यांच्या घरी जाणं येणं होत असे. दिवाळीची, उन्हाळ्याची सुट्टी तर एकत्रच जात असे. अशा आपल्या भावंडांना मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, हॅपी बर्थडे, एन्जॉय युअर स्पेशल डे, स्टे ब्लेस्ड असं परक्या भाषेतून का म्हणावं असं वाटतं. लहानाचे मोठे होताना तर आपण आपल्या मराठी भाषेशिवाय कोणतीही दुसरी भाषा एकमेकांशी बोलत नव्हतो. मग आता मोठं झाल्यावर आपल्याला दुसऱ्या भाषेची गरज का भासते? मनात आलेली कोणतीही भावना, मग तो आनंद असू दे, राग असू दे, एखाद्या घटनेमुळे झालेला मानसिक त्रास असू दे, अशा सगळ्याच भावना आपण आपल्या आईच्या भाषेतून जास्त प्रभावीपणे मांडू शकतो. ज्यांना मराठी येत नाही, समजत देखील नाही, अशा आपल्या मित्रांना इंग्लिश अथवा हिंदीमधून शुभेच्छा देणं योग्य आहे. मराठीशिवाय दुसऱ्या भाषेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा देखील आपण हिंदीमधून शुभेच्छा देण्यापेक्षा इंग्लिशचीच निवड करतो. इंग्रज आपल्या देशातून गेले, त्याला आता काळ लोटलाय, पण आपल्या मनावरचा पगडा मात्र अजून कायम आहे. अगदी साधी उदाहरणं देता येतील. मी सोमवारी येईन असं म्हणण्याऐवजी मी मंडेला येईन. नाश्ता केलास का असं न विचारता आपण म्हणतो ब्रेकफास्ट केला का. मला तशी सवय आहे असं न म्हणता माझी तशी हॅबिट आहे असं म्हटलं की आपल्याला एकदम भारी वाटतं. राजस्थानी, मारवाडी, गुजराती दुकानदार त्याच्या तोडक्या मोडक्या मराठीत आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत असतात, पण आपणच त्यांच्याशी हिंदीत बोलतो. बाहेर जेवायला गेल्यावर आपण वेटरशी हिंदीत बोलायला सुरुवात करतो, वेटर मराठी असला तरीही. योगासनं हे भारतीय ऋषींनी सगळ्या जगाला दिलेलं वरदान आहे, पण आपण त्याचा योगा करून टाकलाय. शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्याची आपली परंपरा, त्या शालीची आपण शॉल करून टाकली आहे. भाषा कोणतीही वाईट नसते. एकमेकांशी संवाद साधण्याचं ते एक प्रभावी माध्यम आहे. मराठीशिवाय इतरही अनेक भाषा समृद्ध असतील यात शंका नाही, पण आपल्या मनातलं दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मातृभाषे इतकं जवळचं आणि प्रभावी साधन नाही. आपण मराठी घरात जन्माला आलो, मराठी ऐकत मोठे झालो. शाळा मराठी, मैत्रिणी मराठी, आजूबाजूचं वातावरण मराठी, यामुळे आपण विचार करतो तो देखील मराठीमधूनच. लहान मूल हळूहळू एक एक शब्द शिकत जातं, मग त्या शब्दांची जुळवाजुळव करून वाक्य तयार करतं. घरातल्या मोठ्या माणसांशी लहान मुलांचा संवाद सुरू होतो, पण त्याला शब्द कमी पडतात, वाक्याची मांडणी करता येत नाही, आणि म्हणून त्याला जे सांगायचं आहे ते तो आपल्यापर्यंत पोचवू शकत नाही. आपणही त्याला फारसं महत्त्व देत नाही. त्याचं म्हणणं आपल्याला समजलंय असं खोटं भासवतो किंवा अगदी दुर्लक्ष करतो.
आपला अभिनय चांगला झाला तर आईला आपलं म्हणणं कळलं म्हणून त्याला आनंद होतो. पण तसं झालं नाही, आपला अभिनय चांगला झाला नाही तर त्याला वाईट वाटतं. ते लहान मूल परत परत आपल्याला सांगायचा प्रयत्न करत राहतं आणि तरीही यश आलं नाही तर आपलं शेवटचं अस्त्र बाहेर काढतं, चक्क भोकाड पसरतं. ही गोष्ट आपण हसण्यावरी नेतो, पण त्याही वयात आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घ्यावं ही आपली गरज असते, हे आपल्या लक्षातच येत नाही. अशा वेळेला मातृभाषेइतकं प्रभावी माध्यम दुसरं नसतं. मोठ्या माणसांचं बोलणं ऐकत ऐकत आपण मोठे होतो. एकाच अर्थाचे अनेक शब्द आपल्याला माहिती होतात. योग्य ठिकाणी योग्य त्या शब्दाचा वापर आपण चपखलपणे करू शकतो, कारण त्या शब्दाचा गर्भित अर्थ, त्याची खोली, त्या शब्दांचं वजन आपल्याला पक्क ठाऊक असतं. जन्माला आल्यापासून ते आपल्या आत आत झिरपत गेलेलं असतं. मराठी किंवा आपली आपली मातृभाषा बोलण्याचा कमीपणा वाटण्याचं काही कारणच नाही. मराठीबरोबरच हिंदी आणि इंग्लिश आपण शाळेत शिकत असतो. त्यामुळे या तिन्ही भाषा एकमेकींच्या बहिणीच आहेत. इतर भाषांवर प्रभुत्व मिळवावं लागतं आणि आपल्या मातृभाषेवर ते प्रभुत्व आपसूक आलेलं असतं. इतकाच काय तो फरक. शेवटी पुलं म्हणतात तेच खरं. हिच्या हातच्या थालीपीठाची सर कशाला नाही. या वाक्याचं भाषांतर करायला गेलो तर आपल्या भाकरीचा उल्लेख रोस्टेड जवार ब्रेड ऐकून भाकरीची मजाच गेल्यासारखं वाटतं. तसंच भाजणीच्या थालीपीठाला काय म्हणायचं? मल्टीग्रेन रोस्टेड मसाला ब्रेड. धन्यवाद.